अर्धी वाटी मसूर, 2 वाटी तांदूळ, स्वच्छ धुवून थोड्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे 1 ते 1.5 तास. आता गॅसवर कुकर ठेवूया. एक चमचा तेल घालूया. थोडं तेल जरा तापू द्या. आपण मसूर भात डायरेक्ट कुकर मध्येच करणार आहोत, म्हणजे जास्त भांडी भरायचा प्रश्न नाही. जोपर्यंत तेल तापते तोपर्यंत कांदा चिरून घेऊया. 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत मी. तेल तापले. आता त्यात आपण टाकूया अर्धा चमचा मोहरी. मोहरी तळतळली. अर्धा चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं, 2 मीडियम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले ते घालूया. पातळ स्लाइस करून उभे चिरून घेतले. कांदा थोडा लाल होईपर्यंत परतूया. कांदा थोडा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कसा कांदा जरा लवकर शिजेल. आपण आता मीठ टाकलं हे लक्षात ठेवावं. त्यानुसारच नंतर शेवटी मीठ टाकायचे, नाहीतर मग भात खारट होईल. गॅस मीडियम करते, म्हणजे कांदा व्यवस्थित शिजेल. थोडासा कांदा शिजल्यावर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. तुम्हाला हवं असल्यास हिरवी मिरची टाका, पण आम्ही नाही टाकणार आहे. शिजलेला आहे. आता आपण याच्यात
बारीक चिरलेला टोमॅटो, एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. थोडा टोमॅटो पण मऊ होऊ देऊया. तुम्हाला हवा असल्यास ह्याच्यामध्ये बटाटा किंवा गाजर पण घालू शकता, पण मी आज प्लेनच करणार आहे. टोमॅटो जरा शिजू दे. आता यात आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल, एक चमचा आमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा घाटी मसाला, असं हे आपण सगळं ह्याच्यात टाकणार आहे. मालवणी मसाल्यामध्ये आमच्या सर्व काही आहे, त्याच्यामुळे मी धना जिरा पूड वेगळी टाकत नाहीये. जर तुमच्या मसाल्यामध्ये नसेल तर तुम्ही धना जिरा पूड वेगळी टाका. मालवणी मसाला आमचा थोडा तिखट आहे म्हणून मी 1 चमचा टाकलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. मसाल्याचा कच्चेपणा निघून जाऊ दे म्हणून 2 मिनिटं आपण ठेवूया. बघा साईडला तेल सुटायला आलंय. जर ढवळत राहिलं ना तर खाली लागणार नाही. तुम्हाला हवं असल्यास थोडंसं पाणी याच्यावर शिंपडू शकता, म्हणजे खाली लागणार नाही. टाकले थोडंसं पाणी म्हणजे खाली लागेल. मी मसूर आणि तांदूळ भिजत ठेवले होते, त्याच्यात आता पाणी काढून घेतलंय. बघा पाणी पूर्णपणे काढून घेतले. आता ते आपण ह्याच्यात घालूया. आपण तांदूळ भिजवून घेतला होता, त्याच्यामुळे त्या बेतानेच आपल्याला पाणी घालावं लागेल, नाहीतर मग आपला भात चिकट होईल. मी टोटल 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ मसूर घेतले होते. टोटल 3 वाटी घेतलं होतं मी. 1 वाटी मसूर आणि 2 वाटी तांदूळ. त्याला आता मी टोटल 5 वाट्या पाणी घालते. पाच वाट्या पाणी घातलेलं आहे मी. थोडा भात ढवळून घेऊया. वरून थोडं तूप टाकूया. 1 चमचा तूप टाकलंय.
उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्या करून घेऊ मीडियम गॅसवर. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तुम्ही भात शिजल्यावरती पण वरून घालू शकता, तर मी अगोदरच घालते कारण की मला कच्ची कोथिंबीर नाही आवडत. उकळी आलेली आहे. आता आपण कुकरला झाकण लावूया आणि 2 शिट्या काढूया. आता आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण तो ओपन करूया. टेस्ट करायला घेऊया. तुम्ही हा राईस कोशिंबीर बरोबर, लोणच्या बरोबर, पापड बरोबर खाऊ शकता. चला आता आपण मसूर भात कसं झालं ते टेस्ट करू. लोणच्यावरती तर एक नंबर लागणार. तुम्ही पण ट्राय करा. चल लाईक आणि सबस्क्राईब आणि हिट द बेल आयकॉन. बाय.